हे बाई हे जे बारीक असतं काय दिसल का पाय बघा अभि हे बाई हे दात असतं का बाई टोकदार दात असतं आतल्या बाजून दात असतात एकदम बारीक तीक्ष्ण दात राहतो भारतातील 4 विषारी सापांपैकी हा एक आहे. आम्ही सगळं काढ लागते म्हणलं डेड पोझिशन घेईल काय जाऊ त्यांना फानावर केला मग आम्ही पळवलं बाहेर नागे. आता आम्ही सुखरूपपणे सर्प पकडलेले आपल्या चेतन भाऊनी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आपल्यासोबत आहे चेतन भोगळ, सर्पमित्र चेतन भोगळ म्हणजे ब्लॉग त्यांचाच आहे. हे गाडी चालवते म्हणून मी बोलतोय. मित्रांनो विषय असा होता, आपल्याला एक स्नेक रेस्क्यूसाठी एक कॉल आला होता, पण ॲक्च्युली आपल्याकडे ऑलरेडी एक स्नेक रेस्क्यू केलेला होता आपण, त्यामुळे पण दुसरा आपण स्नेक रेस्क्यू करण्यासाठी आपण चाललेलो आहे. जवळ असल्यामुळे आपण चला मित्रांनो बघूया पूर्ण व्हिडिओ. मित्रांनो ऑलरेडी भाऊ एक सर्प पकडून आणलेला आहे, त्याला पण म्हणजे जंगलात सोडायचं आहे तिकडं. तर एका मित्राचा कॉल आला मित्रांनो, आम्ही पण तिकडे चाललेलो आहे. भाऊकडे त्यांनी कॉलवर सांगितलेलं आहे तर खूप मोठा मागणी केलेला आहे, ते म्हणजे घाबरून गेलेले आहे. तर आपण चेतन भाऊने घेऊन चाललेलो आहे. चेतन भाऊच्या ब्लॉगला तुम्ही सबस्क्राईब करा, त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कमेंट पण करा. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या भागात कुठं काही वाटतं असं काही आपण आपले भोपाळ कुठे जर राहतात तर त्याचं कॉन्टॅक्ट नंबर वगैरे भेटेल तुम्हाला, बोलून घ्या. आपल्या इंस्टाच्या यूट्यूबच्या बायोमध्ये आपल्याला सर्व डिटेल भेटून जाईल तुम्हाला. चला ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. धुंपळत येईल फक्त फानावर केला आणि झोपून घेतलं. बरं आमचा बरणी तर म्हणायच कुठं बरणी पटकन करून बरणी घेऊ ना बरणी घेऊन बरणी तुमच्या भावरात साप निघालेला कसं वाटलं तुम्हाला? कुणी पाहिलं सगळ्यात आधी साप? या बरं पाहिला आता तेव्हा ते फक्त शपट होती त्याची फोट दाखवतो मी. नंतर आम्हाला वाटलं धामी तेव्हा आम्ही सगळं काढ लागते म्हणलं डेड पोझिशन घेईल काय जाऊ त्यांना फानावर केला मग आम्ही पळवलं बाहेर. नागे बाहेर तो बरणी आणि लवकर बरणे आणा म्हणून पटके तसं मला धरता नाही येणार. दगड बिगड मारले खरं सांगा बरं का शेपटी ठेवेल तिने काय म्हणते काठी ठेवली मध्ये चाललो होतं त्यामुळे काठी दाबून धरली त्याची शेपटी. अर्जंट मध्ये होतं, याचा फोन आला, आपण फोन करू. मोठा काय नाही रे अरे ती बरणी घ्या आपली. चल चल मोकळा पटांग ये पाच्या भरणी गेली देशमुख कॉबरा आहे. हालचाल करीणार हालचाल करू रक्त निघू राहिले मुंगे होत्या तिथे. मी तर आत्ता आलो पाहिले मी सांगितलं. अरे पाणी आणायला पटकन. पाणी आणा भाऊ त्याला. पाणी हळद आहे का? तुम्ही दगड मारले मी नाही ते होते का? हळद जेवढी फास्ट आणता येईल तेवढी फास्ट हळद आणा. लवकर आण ना हळद. हळद आहे आणली का? हे आहे नाही तर बरणी आणली पण त्यांना दगड काला मारायचे रे त्याला? अरे अप्पा त्याच्यामुळे ते जाम व्हायला होतं. खरं बोल खरं बोला. नाही आम्ही तर आता आलो तिने सांगितले पाया पडून घ्या माफी मागा. चांगलं जाम करेल रे त्याला. जाम करेल कोणी आणलं अरे सांगा ना. हा काय विठ्ठल आहे का? दादा तो त्यांनी सांगितलं आम्ही वस्ती होतो मग म्हणून आलो पाहिलं मी. अकॅडमी आला का झालं?
आपल्याकडे नाही पायावर मध्ये बरं मामाला दिली पाणी हे बाई हे जे बारीक असतं काय दिसल का पाय बघा अभि हे बाई हे जे दात असतं काय टोकदार दात असतं आतल्या बाजून दात असतात एकदम बारीक तीक्ष्ण दात राहतो भारतातील 4 विषारी सापांपैकी हा एक आहे 3 नंबरला येतो हा सगळ्यात 1 नंबर मण्यार आहे 2 नंबर गोनस आहे 3 नंबर नाग आहे 4 नंबर फुरशी पण नाही तुम्हाला काय कळणार मधला जा पाहिलं असतो एकच पाणी प्यायला का म्हणजे पहिलं खाऊन कसं तोंडावर बसले का त्याला कोण कोण होत घरी त्याला घेऊन ये लवकर तो लागल त्याला उठवायला कुठून पकडून आणला रे लवकर आणि तू इथं सोडून दिल बरं परत ब्लॉग विषय बोला भाऊ 2 शब्द काय वाटतं तुम्हाला चेतन भाऊ विषय काय वाटतं आम्ही ब्लॉग मध्ये बोलू काय मग चेतन भाऊ आले इथपर्यंत काय वाटतं तुम्हाला तुमच्या मदतीसाठी चेतन भाऊ इथपर्यंत आले त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला 100% आम्हाला काहीच वाटत नाही तू बरंच काय मला वाटव ना पुढे आणतं लय अवघड आहे तेव्हा याच्यात ऑलरेडी एक आहे मित्रांनो यांना ऑक्सिजन वगैरे काही असं पुरं पॅक केली काही छिद्र नाही मारते तर मित्रांनो आता आम्ही सुखरूपपणे सर्प पकडलेले आपल्या चेतन भाऊ मी गाडी चालायला बसलेली आता आम्ही जंगलात आलेलो इकडेच आम्ही कुठेतरी ते सोडून देणार आहे जंगलामध्ये सुखरूप लागलेलं असल्यामुळे आपण त्याला हळद वगैरे लावलेली जेणेकरून त्याला मुंग्या म्हणा जखम जास्त होणार नाही तर चला आपण त्याला सोडून देऊया आता रिलीज करूया